उपजोनिया पुढती येऊ काल खाऊ दही भात वैकुंठितो ऐशे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठितो ऐशे नाही कवळ काही काल्याचे विठला 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 उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐशे नाही कवळ काही काल्याचे. गणेश जयंती निमित्त चालू असलेला हा नामयज्ञ, या यज्ञाची आज आहे सांगता. ती सांगता म्हणजे पूर्णता काल्यानं होत असल्यामुळं काला विठला 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 विठला. तो काला जो असतो तो काला तसा होत नसतो, तो काल्याच्या कीर्तनानं होत असतो. म्हणून काल्याचं कीर्तन करावं लागतं. काल्याचं कीर्तन केल्यानंतरच काला होतो, नाहीतर काला नाही. कीर्तन करणं हे एक साधन आहे आणि ते साधन कशाचं? काल्याचं साधन. अर्थात साधनाशिवाय साध्याची प्राप्ती नसते. म्हणून काला हे साध्य साधण्याकरता काल्याचं कीर्तन विठला 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 विठला. काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर त्या काल्याचा विषय सुद्धा स्वतंत्र असणार. इतर कीर्तन जी असतात त्या कीर्तनापेक्षा काल्याचं कीर्तन काय वेगळं आणि विशेष असतं. आणि या काल्याच्या कीर्तनात जो काल्याचा भाग सांगणारा असं विषय सुद्धा विशेष असतो. कोणता विषय म्हणजे काल्याच्या कीर्तनात काय सांगितलं जातं आणि काय सांगावं? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे. कोकणात भगवान श्रीकृष्णानं जे काही चरित्र केलं त्या चरित्राचा या काल्याच्या कीर्तनात काय करा? उच्चार. उच्चार करावा याचाच अर्थ असा आहे, आचरण करण्याच्या भानगडीत पडू नये. का आचार करण्याच्या भानगडीत पडणं? ते आचार करणं आपल्या जीवांचं काम नाही, म्हणजे जीवांना ते शक्य नाही. ज्याला शक्य होतं त्यांनी ते आचार केले आणि जगापुढे ठेवले.
जगाने जर ते आचरण करण्याचा प्रयत्न केला तर जगाला शक्य होत नाही, म्हणून त्यानं काय करावं, उच्चार करावा असा संतांनी दंड घातला आहे. विठ्ठल म्हणजेच नियम घातलेला आहे. गोकुळातील भगवंतानं जे चरित्र केलं त्याचा केवळ उच्चार करावा. गायन ते लीळा चरित्र पवाडे राखिले सवंगडे सहित गाई राखिले सवंगडे सहित गाई. गायन ते लीळा चरित्र पवाडे राखिले सवंगडे सहित गाई राखिले सवंगडे सहित गाई. गाई नदे निळा चरित्र पवाडे राखिले सवंगडे सहित गाय राखिले सवंगडे सहित गाय. गाई नदे निळा चरित्र पवाडे राखिले सवंगडे सहित गाय राखिले सवंगडे सहित गाय. काय करील म्हणतात, त्या लीला आणि ते चरित्र गाईल, गाव, पण आचरण करण्याच्या भांडीत पडू नये. म्हणून आजच्या काल्याच्या कीर्तनामध्ये देवाचं चरित्र गायचं असल्या कारणास्तव ज्या अभंगामध्ये देवाचं काही चरित्र आहे असा चरित्रात्मक अभंग मी सेवेला घेतला आहे. विठ्ठल या अभंगातलं चरित्र असं आहे, भगवान श्रीकृष्ण आणि भगवंताचे सवंगडी हे नियमानं म्हणजे नित्याप्रमाणे गायी राखण्याकरता वृंदावनामध्ये जात असत. आणि गायी राखत असताच नाना प्रकारच्या क्रीडा म्हणजे नाना प्रकारचे खेळ खेळत असत. खेळ खेळल्यानंतर सहजच जीवदशा आहे, भूक लागते, त्यावेळेला खेळ बंद केला जात असे आणि भोजनाकरता म्हणून ती सगळी मंडळी बसत असत. आणि भगवंताकडे प्रत्येक जण काय करत असे, आपापल्या शिदोर्या भगवंताकडे सुपूर्त करत असत. म्हणजे सर्व प्रत्येकाच्या शिदोर्या देवाच्या जवळ येत असत. आणि देवाच्या जवळ आल्यानंतर भगवान काय करत असे, त्या शिदोर्या सगळ्या एकत्र करत असे आणि तो काला होत असे आणि तोच काला सर्वांना वाटत असे. आणि मिळालेला काला त्यावेळेस जी सवंगड मंडळी म्हणजे त्याचे सवंगडी खात असत, तो अतिशय स्वादिष्ट काला लागत असे. आपण केला तरी जरा फरक होतोच. आपण जर एकत्र कुठं गेलो आणि सगळ्यांच्या शुद्र एकत्र केल्या आणि जो काला केला जातो ना, तो सुद्धा विशेष प्रकारचा होत असतो. आणि हा तर भगवंताने स्वतः केलेला काला
आणि भगवंताच्या हातानं मिळालेला काला आणि तो काला सेवन केल्यानंतर त्यांना अतिशय स्वादिष्ट अतिशय मधुर तो लागला आणि म्हणून त्या सवंगड्यांनी परस्परामध्ये त्याची बोलणं सुरू केलं. गडे हो, आजचा काला कसा काय? म्हणे फार गोड फार स्वादिष्ट, असा कधी खायला मिळालंच नाही. दुसरा म्हणतो असाच काला आपल्याला पुन्हा पुन्हा मिळण्याकरता काय करावं? भगवंताच्या हातानं तो काला घ्यावा. म्हणे तो काला केव्हा कुठपर्यंत मिळेल? आपण आणि भगवंत इथं असेपर्यंत. मग नंतर तर आपण आपल्या स्वधामाला जाणार. हा हे खरं आहे. ते सवंगडी म्हटलं ठीक आहे, आपण आहे तोपर्यंत कृष्णाला काला करायला सांगत जाऊ आणि आपण तो काला सेवन करत जाऊ. पण आपल्याला जरी हे देह सोडायला लागला किंवा देह टाकावा लागला आणि आपल्या धामाला जावं लागलं आणि ती आपली इच्छा पूर्ण करण्याची इच्छा झाली आणि तिथं जर आपण देवाला हा काला करायला सांगितला आणि काला द्यायला म्हटलं, द्या आम्हाला असं म्हटलं, तर दुसरं म्हणतो नाही, हे तिथं शक्य नाही. आपल्याला मृत्यू लोकात यावं लागेल, म्हणजे जन्म घ्यावा लागेल आणि जन्म घेतल्यानंतरच कालाचं सेवन करता येतं, काला करता येतो, काला मिळत असतो. आणि याच करता आपण पुन्हा जन्माला येऊ आणि हा काला सेवन करू अभंगाच्या पहिल्या. उपजोनिया पुढती येऊ, 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 उपजोनिया पुढती येऊ. काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. पहिला प्रश्न निर्माण होतो, तसं या ठिकाणी येऊन काला करता येत नाही. कारण काल्याचं सेवनच करण्याकरता शरीर हवं असतं. क्रियात्मक शरीराची गरज असते.
काला सेवन करायचा, काला करायचा वगैरे वगैरे सर्व गोष्टी करता शरीराची नितांत गरज आहे. आणि तेही शरीर म्हणजे कोणतं? मानवी शरीर. इतर शरीर प्राप्त होणं हे शक्य नाही. म्हणजे काला करणं शक्य नाही. का? शरीरामध्ये दोन भेद आहेत. एक कर्तृत्वात्मक शरीर आणि एक भोगात्मक शरीर. भोगात्मक शरीर जे आहेत त्या शरीरानं केवळ भोग भोगता येतात. जे आपलं करायचं असतं ते मात्र करता येत नाही. येतं करता, पण भोगा करता ज्या क्रिया पाहिजे तेवढ्याच करता येतात. त्याच्याशिवाय अन्य क्रिया त्या त्या शरीरामध्ये शक्य नाहीत. म्हणून माणसाच्या जशा दिंड्या पंढरपूरला जातात तशाच गाढवा डुकराच्या दिंड्या पंढरपूरला जाताना दिसत नाहीत. विठ्ठल याचा अर्थ गाढवं डुकरं काही करत नाहीत असं नाही. खाण्याकरता ते क्रिया करतात. ज्या ज्या प्रकारचा त्यांचा काय विषय असतो त्या त्या प्रकारे त्या क्रिया करतात. गाढवाचा जो विषय खाणं आहे त्याचं खाणं असतं डुकच्या कशामध्ये? उकाड्यामध्ये. ते उकाडं कुकरतं. हां, आणि डुकराचं खाणं कशात असतं? आता काय सांगायला पाहिजे, सगळ्यांनी पाहिलंच असेल. त्या कुकरतं आणि त्याच्यातून ते काही त्याला मिळेल ते खात असतं. पण दिंडीला दिंडी काढणं, पंढरपूरला जाणं आणि पंढरपूरला जाऊन भगवान पांडुरंगाचं दर्शन घेणं किंवा चंद्रभागेत स्नान करणं हे मात्र त्याला नाही. विठ्ठल त्याचं भोग भोगत असतं. याच्या पलीकडं त्यांना ज्ञान देवाना दिलं नाही. केवळ भोगात्मक ज्ञान, भोग भोगण्याकरिता ज्ञान, आणि ते तेवढंच अनज्ञान आहे, याच्यापेक्षा नाही. मग उपजून पुढं ते याचा अर्थ काय करू? मनुष्य शरीरात येऊ. विठ्ठल उपजून या पुढं येऊ. ही जी भाषा आहे, हे बोलणं जे आहे हे मनुष्य जन्मामधलं बोलणं आहे. म्हणजे मनुष्य जन्मात असताना बोलतात. उपजोनी पुढते याचाच अर्थ आम्ही पुन्हा याच मनुष्य जन्मात येऊ. विठ्ठल पुढती येऊ म्हणजे कुठं तरी जाऊ असं नाहीये. पुन्हा इथं येऊ म्हणजेच या मृत्यू लोकामध्ये मानवी शरीरात येऊ. विठ्ठल कसे येऊ? उपजोनी म्हणजे हे शरीर धारण करून. न शरीर असताना सुद्धा त्यांना येता येतं. वैकुंठात राहणारी मंडळी आहेत त्यांना पूर्ण स्वातंत्र्य असतं. इतर कोणत्याही लोकांमध्ये गेलात तर त्यांना स्वातंत्र्य नाही. का? ते सुद्धा भोग योन्याच आहेत. त्या लक्ष ठेवा. मग अगदी सत्य लोकांपर्यंत जरी गेलात
तरी त्या सत्यलोकात सुद्धा स्वातंत्र्य नाही. हो, तिथे ते भोगात्मकच ना शरीर आहेत. एकच ठिकाण असं आहे का ते म्हणजे वैकुंठ, आणि तिथं मात्र पूर्ण स्वातंत्र्य आहे. विठाला आणि ह्याच करता प्रत्येकाचं साध्य आहे वैकुंठ. मोक्ष मोक्ष म्हटला जर गेला तरी तोही सुद्धा असाच आहे का तिथं काहीच नाही. म्हणजे त्याचा अर्थ कोणतीच भोग योनी नाही, कोणताच भोग घेण्याकरता शरीर नाही, भोग नाही, काही नाही. निर्गुण स्वरूपाला प्राप्त होणं, निर्गुण होऊन राहणं, गुणातीत होऊन राहणं, अशी जी स्थिती असते तिलाच म्हणतात मुक्ती. विठाला विठाला मुंच धातूपासून मुंच धातू, मुंच तिथी मोकळे होणे, मुक्त होणे. मुक्त झाला म्हणजे तो सगळ्यातून मोकळा होतो, मुक्त होतो. म्हणजे त्यांच्या पाठीमागं कोणीच कोणत्याच प्रकारचा कचरा लावू शकत नाही. विठाला ना यमराज काय म्हणू शकत, ना इंद्र काही म्हणू शकत, ना कोणीच काही म्हणू शकत नाही. मुक्ती या शब्दानं असं सगळ्यातून मोकळा होणं, मोकळा होत होतो. क्रिया नाही, काही नाही. आता त्याला काही नाही तर त्याच्या पाठी लावेल कोण? काही लावता येत नाही. विठाला विठाला पण ही अवस्था आहे मुक्तांची, लबाड मुक्तांची नाही. ती स्थिती प्राप्त नसतानाही मोकळे राहतात, ही मूर्ख आहेत. विठाला विठाला आणि ती प्राप्त करा तर तुम्हाला मोकळेपणा मिळेल. जव संग असे प्रकृतीचा तव त्याग नघडे कर्माचा. प्रकृतीची संबंधित आहे ना, वृत्तीनं तुम्हाला प्रकृती समजते ना, प्रकृतीच्या ठिकाणी तुमची वृत्ती आहे ना, मनोभावना आहे ना, म्हणजे तुमच्या अंतःकरणामध्ये तर विषय आहे ना, याचाच अर्थ बद्ध आहे तुम्ही. आणि बद्धाला मोक्षा करता काहीतरी करावंच लागतं. विठाला विठाला पण बरेच असे असतात का ते म्हणतात आपण काही नाही, मस्त खायचं प्यायचं बस बनायचं. म्हणजे याचा अर्थ चार्वाक मतवादी नाही का. बुद्धांचा शिष्य चार्वाक, तो हे सांगतो मजा करावी, खावं प्यावं, दे तोची देव भोजन ते भुक्ती मरणे मुक्ती पाखंड्याची. हे गाढवाचं वर्त नाही, माणसाचं नाही. मनुष्यत्व आहे ना, तर त्यांनी साधलंच पाहिजे. मनुष्यपणा तरी पुढं काय साधलं पाहिजे, म्हणजे भगवत प्राप्ती करून घेतलीच पाहिजे. विठाला विठाला आणि खुशाल झोपतात, दिवसाही झोपतात, रात्रीचे झोपतात, फक्त खाण्याकरता उठतात. खाल्लं का पसरली, आमची नारळ खाल्लं का पसरलं का सुसर पसरली.
काय आहे पसल नाही. खाणं तर आवश्यकच आहे. शरीररक्षणम खरु धर्म साधनम. धर्माचं साधन असले शरीर त्याचं रक्षण करणं अवश्य आहे. विठाला पण खायचं झोपायचं हे मात्र चुकीचं आहे. खाऊन तुमचं कार्य करा. तुम्हाला जे करायचंय जे मिळवायचंय ज्याच्याकडे तुम्ही इथं आलात ते तुम्ही करत राहावं. पण ते न करताना कुशाल झोपल तर कुंभकर्णाची आवलीत नाही जमायचं. करावंच लागेल. विठ्ठल पण इतके वाया गेले असतात. आपण जर त्यांना क्रियेत आणायचं ठरलं आणि त्याला 2 चढवल्या का तो त्याची सुधारणार नाही. म्हणजे त्या क्रियेमध्ये प्रवृत्त होत नाही, उलट निवृत्त होतो, आणखीन बाजूला होतो. काय म्हणतात हा बुवा नको बुवा. विठाला मला म्हणायचं असाच गुरु लागतो. कोणत्याही प्रकारे तुम्ही शिक्षा द्या, काही करा, पण मला माझ्या कर्तव्यापासून निवृत्त व्हायला नको. मी शिक्षण घेतलंच पाहिजे, मला आलंच पाहिजे, मी मिळवलंच पाहिजे अशी प्रवृत्ती असते ना, त्यालाच म्हणतात शाश्वतम योग्यम शिष्यम. शासन करण्यात जो योग्य असतो त्यालाच शिष्य असं म्हटलं जातं. बेटाला नुसती माळ घातली काय माणसं म्हणतात मी शिष्य त्यांचा. काय ठीक आहे का रे बाबा, माझ्याकडून माळ घातली, मी काय तुला सांगितलं नाही काही का? सांगितलं मग करतो का ते? मग करायचं असतं का पुन्हा? काय माळ घालण्याचं तशी तर माळ खुंटीवर राहते. तुमच्या गळामध्ये खुंट. विठाला माळ घालत असताना आपल्या गुरुने जे जे काही सांगितलं ते सर्व ऐकायचं असतं लक्ष देऊन आणि त्याप्रमाणे करत राहायचं असतं. एकही सोडायचं नाही. बरोबर तंतोतंत वर्तन करायचं. पहाटे उठायचं म्हणजे उठायचं. आम्ही पहाटे उठतो 4ला ना, घंटी वाजतो, ती पोरं आणखी झोपरात. पुन्हा घंटी वाजवतो तरी असेच पडून राहतात. 3ऱ्या वेळेला घंटी वाजवत आता बाबा येतील बोक मातांना. मग एखादी काय 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 यार काय उठलं नाही झोपलं होतं अजून. अरे अरे ब्राह्मे मुहूर्तेच उत्थाय ही श्रुतीचं वाक्य आहे. वेदाचं वाक्य उठण्याची आज्ञा वेदाने केलेली, ती आपण न पालन करणं हे अति मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणजे आचारसंहिता ही धारण करत नाही हे अति गाढवपणाचं वर्तन नाही बाबा, लक्षात ठेवा. बेटा म्हणून उपजून या पुढती येऊ कशा करता? हा प्रसाद सेवन करण्याकरता. जन्म घेऊन येऊ म्हणजे मनुष्य होऊन येऊ ही भाषा आहे. मनुष्यत्वातच म्हणजे मनुष्य असताना म्हणतात उपजून या पुढती म्हणजे पुन्हा या शरीरात येऊ. आणि काय करू? काला खाऊ दही भात.
आपण काल्याचं भक्षण करू अशी ती मंडळी म्हणतात. पण ही भाषा आपण जर वापरली तर आपल्या मात्र ती योग्य होणार नाही. म्हणजे का होणार नाही? आता तुम्ही मनुष्य शरीरात असताना ती भाषा वापरत असाल, परंतु ती भाषा वापरत असताना जी योग्यता हवी आहे आणि त्या योग्यतेतून आपण ते भाषा करायला पाहिजे, ती योग्यता आपल्याजवळ नाही. मग योग्यता नसताना जर आपण ती भाषा वापरू तर काही उपयोग होत नाही. विठ्ठल विठ्ठल काय करावं लागेल? जन्माला येऊ शकता परंतु मनुष्य शरीराला नाही. मग खंतीते न करा होणे गाढव कोतरा, होणे गाढव कोतरा, होणे गाढव कोतरा. खंतीते न करा होणे गाढव कोतरा, होणे गाढव कोतरा, होणे गाढव कोतरा. असे इतर जन्म मिळतील. ते कशाप्रमाणे? आपल्या कर्माप्रमाणे. तुका म्हणे घुबडायचे जन्म सरसे सुकराचे मिळतात जन्म, पण असे खालच्या युनिटले गाढवा डुकराची इत्यादी शरीर मिळतात, भोगात्मक शरीर. ही जी तुकोबारायांच्या बरोबरच्या सवंगड्यांची भाषा जी आहे ती विशेष आहे. आपण पुन्हा याच शरीरात येऊ आणि भगवंताला काला करायला लावू आणि तो काला आपल्याला सेवन करू आणि हाच आनंद आपण मिळवू. विठ्ठल विठ्ठल काला खाओ दही भात. आता वैकुंठात राहणारी जी मंडळी त्यांनी मृत्यूलोकात केलेली प्रतिज्ञा, आपलं भाषण, आपण पुन्हा जन्म घेऊन येऊ आणि हा काला सेवन करू असं ते म्हणतात. त्यातला एक म्हणून उठला. काय का आपण तिथं काला केला तर देवाला सांगितलं तिथं काल करा, तिथं काला केला तर महाराज म्हणतात नाही जमत. का? तिथं हे नाहीच आहे. काय? कालाच नाही, काल्याचा प्रसादही नाही अभंगाच्या दुसऱ्या. वैकुंठी तो आईसे नाही, 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 वैकुंठी ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी
असताना म्हटलं वैकुंठात आपण काला करू, तिथं काल्याचा प्रसाद सेवन करू. हा वैकुंठात राहणारा म्हणत नाही बरं का, वैकुंठाला जाण्याची योग्यता ज्याची आहे तो म्हणतोय. आपण वैकुंठात जाऊन काला सेवन करू. वैकुंठातून आलेला त्याने वैकुंठ पाहिलाच आहे. वैकुंठ कसं आहे काय आहे त्याला माहितीच आहे. पण जो भजन भक्तीद्वारे वैकुंठाला जाण्यास योग्य झालेला आहे तो म्हणतोय आपण तिथं काला करू. महाराज म्हणतात ते जमत नाही बाबा. वैकुंठितो आयुष्य नाही ही भाषा तुकोबारायांची आहे. आणि वैकुंठात आपण काला करू ही एका साधकाची भाषा आहे. विठाला साधकाला मार्गदर्शन करतात कोण? तुकोबाराय. आणि साधक आपली भूमिका निभावतोय. तो म्हणतो आपण वैकुंठात जाणारच. आता जाणार याचा अर्थ तेवढी योग्यता केली प्राप्त केली आहे, भक्ती केलेली आहे. निश्चित आयुष्य संपल्यानंतर तो वैकुंठाला जाणारच ही त्याची खात्री आहे. आणि माणसानं परमार्थ असा खात्रीशीलच करावा. विठाला प्रत्येक क्रियेशी आपला संबंध असला पाहिजे. प्रत्येक क्रिया आपल्याला जाणली गेली पाहिजे, ती योग्य का अयोग्य समजली गेली पाहिजे. आणि त्या क्रियेच्या द्वारे आपली खात्री झाली पाहिजे की मी आमच्या ठिकाणी जाणार म्हणजे जाणार. स्वर्गाला जाणार म्हणजे जाणार. का? 100 यज्ञ केलेत. अश्वमेध यज्ञ, शतमक संपत्ती स्वर्गीची. मग तो मला स्वर्ग निश्चित आहे, मी जाणार. स्वर्गाला जाण्याकरता जे पाहिजे ते मिळवलंय. तशी भक्ती अशी केली आहे का आम्ही वैकुंठाला जाणारच ही खात्री आहे. तो म्हणतो आपण तिथं करू काला. महाराज म्हणतात नाही, वैकुंठितो आईशे नाही. या ठिकाणी जो काला महाराज देवाने केला आणि तो आपल्या सेवन करायला मिळाला, असा काला तिथं नाही. विठ्ठल तेव्हा वैकुंठात आहे देव आहे, वैकुंठात देव आहे, परंतु काला नाही. म्हणून स्वतः देवाला जरी काला करायचा असेल तर तो वैकुंठात न करताना तो यावा लागतो, खाली यावं लागतं. आणि खाली आल्यानंतर तो काला करता येतो, देता येतो. विठ्ठला काला वैकुंठात कसा आहे, दुर्लभ आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. 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 लाभ संत संगे विशेष लाभ संत संगे. विशेष लाभ संत संगे. विशेष लाभ संत संगे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. एका भक्ताचं आयुष्य पूर्ण झाल्यानंतर भगवान त्याला न्यायला आले वैकुंठाला.
भगवंतानं सांगितलं, बाबा आता तुझी या ठिकाणी राहण्याची अवधी संपली, आता तू वैकुंठाला चल, तुला वैकुंठाला न्यायला आलेलो आहे. म्हणजे तू अशी भक्ती केलेली आहे का त्या भक्तीच्या द्वारे तुला वैकुंठ प्राप्त झालेला आहे. वैकुंठाला चल. तो म्हटला ठीक आहे, पण तिथं काकडा होतो का? म्हणे नाही. बरं गाथ्याचं हो ते नाही. हो देवाचं तिथे देवाचं नाही ना, तिथं गप्प राहावं लागतं. वैकुंठी जावने काय बागरावे, वैकुंठी जावने काय बागरावे, उगीच बैसावे मौन रूप, मौन रूप उगीच बैसावे मौन रूप. वैकुंठी जावने काय बागरावे, वैकुंठी जावने काय बागरावे, उगीच बैसावे मौन रूप, उगीच बैसावे मौन रूप. वैकुंठ जाऊन काय बा करावे, उगीच बैसावे मौन रूप. तोंडाला सुद्धा मौन धारण करावं लागतं, गप्प बसावं लागतं, बोलता येत नाही. बोलणं तिथं झालं का द्वैताचा भास झाला. द्वैत येतच, कोणाच्या सामने तरी बोलावं लागतं. म्हणजेच याचा अर्थ तो अद्वैत स्थितीला मिळाला नाही, सिद्ध होतो. आणि अद्वैतामध्ये अद्वैताची बोली नव्हे बोलायची, अद्वैतात गेल्यानंतर बोलणं संपलं. विठ्ठला 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 विठ्ठला. मग तिथं शब्दे बिन संवादू, तुझे बिन अनुवादू, हे तर कैसे निगमे. संवाद होतो पण शब्दाशिवाय संवाद आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. निर्गुण स्थिती असते. एकच पुरुष महान झाला या पृथ्वी जगतालामध्ये की ते तुकोबराय. गे तुकोबराय ज्या शरीराने ते भक्ती करतो ते शरीर घेऊन वैकुंठाला गेले. म्हणून वैकुंठाला नेण्याच्या बाबतीत फक्त तुकोबर आहेत शरीर घेऊन. निळोबराय सांगतात, प्रयाण काळे देवे विमान पाठविले, प्रयाण काळे देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तले. मानव देह घेऊन निज धामा गेले, मानव देह घेऊन या निज धामा गेले. निळामने सकळ संत तोषविले, निळामने सकळ तोषविले, निळामने सकळ संत तोषविले, निळामने सकळ संत तोषविले. जय जय आज सद्गुरु स्वामी तुकया दातारा, जय जय आज सद्गुरु स्वामी तुकया दातारा, जय जय आज सद्गुरु स्वामी तुकया दातारा, जय जय आज सद्गुरु स्वामी तुकया दातारा. मानवी देह घेऊन निजधामा गेले. निजधामाला गेले तुकोबाराय. कसे गेले? मानवी देह घेऊन. हे विशेष आहे.
आणि विशेष भाषा तुकोबारायांची निळोबारायच बोलतात, म्हणजे तुकोबा असे गेलेत. असं शरीर घेऊन कोणी गेला काय? मागे कवीश्वर झाले थोर थोर, 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 नेले कलेवर कोणी सांगा, नेले कलेवर कोणी सांगा, नेले कलेवर सांगा, नेले कलेवर सांगा. मागे कवीश्वर झाले थोर थोर, नेले कलेवर कुणी सांगा. कोणीच नाही नेलं. फक्त एकच पठ्य आहे, तुकोबाराय विठ्ठल 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 तुकोबासारखे कोणीच कार्य केलं नाही. आपला देह घेऊन वैकुंठाला गेले. या प्रकारे पुरुषार्थी मंडळी जे असतात ते वैकुंठ प्राप्त करतात, जातात वैकुंठाला. फक्त हे शरीर टाकून जातात. आपणही म्हणतो जो भक्ती करतो म्हणजे तो वैकुंठवासी म्हणतो. पण वैकुंठवासी होतो का कुठं जातो हे काही समजत नाही. का? त्याच्या भक्तीचं स्वरूप आपण काही जाणत नसतो. कशा प्रकारे त्यांनी भक्ती केली हे आपण जाणत नाही. अर्थात त्यानं जे जे केलं ते खऱ्या अर्थानं भक्तीमध्ये मोडलं जातंय का, त्याचा भक्तीमध्ये समावेश होतोय का, हे पहिलं लक्षात घ्यायला पाहिजे. भजन करतो, पखवाज वाजवतो, सगळं काय करतो, पण त्याचं हे करणं भक्तिशास्त्रामध्ये मानलं जाते का, योग्य ठरते का, हे अति महत्वाचं आहे. विठ्ठला आम्ही जो कोणी कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे, वाचक आहे, गायक आहेत, खरं सांगायचं म्हणजे ज्याचं त्याचं अंतर सांगतं आम्ही त्या ठिकाणी जाण्यास योग्य नाही. गंध लावला मान्य आहे, एक टांगी धोतर नेसलं मान्य आहे, सगळं मान्य आहे. पण भक्ती जशी व्हायला पाहिजे तशी केली का नाही, मग तुम्ही वैकुंठाच्या लायक नाही. विठ्ठल विठ्ठल अरे सोंग तर कोणी गेल, कोणी वैकुंठ माहिती आपण ठेवला काय म्हणजे सोंगड्याला विठाला विठाला. खरं म्हणजे सोंग आहे, सोंग. बहुरूपी दावी संन्यासाचा वेश जाणून त्याचं द्रव्य देती संन्यासी म्हणून त्याला. त्या आता खरं सांगा, संन्यासी आहे त्याला काय द्यायचं काम आहे? त्यानं सगळ्यात त्याग केलाय, त्याला काय द्यायला लागणार? देऊच नाही आणि त्यानं घेऊही नाही. सम्यक न्यासा संन्यासा मी माझी आठवण जायचे विसरले अंतकरण प्रार्था तोची संन्यासा निरंतर. मी आणि माझं सुद्धा त्याच्यात राहिलं नाही, ही वृत्ती सुद्धा राहिली नाही. असा निर्वृत्तिक संन्यासी जो झालेला आहे तो महान संन्यासी, खरा संन्यासी. आणि बाकीचे काहीच नाही. मोठमोठाले राजासारखा त्यांचा वैभव, राजा सुद्धा त्याचा लाजेल
एवढं वैभव आहे त्यांचं. आता एका संन्यासी विठाला वर्तन तसं पाहिजे. तुकोबरायचं हे महत्वाचं होतं किंवा या वारकरी संप्रदाय संतांचं महत्वाचं होतं, ते करून दाखवते. बोला. तैसे संत जगे, तैसे संत जगे, क्रिया करो ने दावते अंगी, क्रिया करो ने दावते आगे, क्रिया करो ने दावते आगे, क्रिया करो ने दावते आगे. वर्तन करणारा वर्तनशील जो महात्मा आहे तोच वैकुंठात जाण्यास योग्य आहे. आणि त्याची भाषा आहे तुकोबरांना की आपण तिथं जाऊन काला करू. महाराज म्हणता बाबा नाही जमणार, वैकुंठी तो आयुष्य नाही, केवळ काही काल्याचे. पहिला महत्वाचा भाग लक्षात घ्या, या सर्वाला सोडूनच भक्ती करावी लागते. जगात आपण आलो, जगात राहिलो तरी जगाच्या वेगळं राहून भक्ती करावी लागते. त्याजोनी या जन भक्ती करा. ज्याला भक्ती करायची ना त्याने लोकांचा कोणता संबंध ठेवायला नको. विठाला विठाला लोकांना दूर करायचा, लोकाचारांना दूर करायचा, सर्वला दूर करायचं, तरच खरी भक्ती होत असते. भक्तीमध्ये संबंध दोन व्यक्तीचा. देवा तुझे माझे राज्य नाही आणि काशी काज. तिसरा नाही, देव आणि भक्त. म्हणून मी भक्त तू देव ऐशे करी, मी भक्त तू देव ऐशे करी, मी भक्त तू देव ऐशे. नको ब्रह्मज्ञानात्मस्थिती भाव, ब्रह्मज्ञानात्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञानात्मस्थिती भाव, ब्रह्मज्ञानात्मस्थिती भाव. मी भक्त तू देव ऐशे करी, तू देव ऐशे करी, मी भक्त तू देव ऐशे करी. दुसरं नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता. त्यांचा वैकुंठ ते निश्चित वैकुंठाला जाण्यास योग्य आहेत आणि त्यांनाच वैकुंठ प्राप्त होतो. आपल्यासारख्या गंध लावणाऱ्याला कोण वैकुंठ विचारतं? कोण वैकुंठ? पण गळ्यात माळ घातली का आम्हाला प्रवचन करायला जावं लागतं. काय वाटतं? वैकुंठवासी म्हणावं लागतं. ही खोटी भाषा वापरायची पाळी येते. विठाला 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 विठाला. लोक मानतात आता बाबा म्हटले वैकुंठाला गेले म्हणजे आता आपला मन गेला. कसला गेला? विठाला विठाला. काय केलं याला फार महत्व आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये यथासांग भक्तीचं आचरण केलंय, वर्तन केलं आहे, तोच त्या वैकुंठात जाण्यास पात्र आहे. ध्यान ठेवा. असाच भक्त म्हणतोय की आपण वैकुंठात जाऊन काला करू. भगवान आपला तुकोबराय म्हणतात नाही, वैकुंठी तो ऐशे नाही, केवळ काही काल्याचे.
प्रश्न सुटला वैकुंठाचा. मग आता आपला इथंच यावं लागणे सिद्ध झालं. आणि इथं आल्यानंतर आपण काला करू, काल्याचं वाटपही केलं जाईल. परंतु तो सेवन कसा करणार आपण, त्याची प्रणाली सांगा. एकमेका देव मुखे, 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 एकमेका देव मुखे. सुखे घालो कुंभारी, सुखे घालो कुंभारी, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. सुखे घालो कुंभारी, वैकुंठी तो नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. जय जय गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, कुमार, गोपाल कुमार, विठोबार कुमार, गोपाल कुमार, विठोबार कुमार, गोपाल कुमार, विठोबार कुमार, गोपाल कुमार. उपजोनिया पुढती येवो, 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 उपजोनिया पुढती येवो. काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही कालाचे, कवळ काही कालाचे, कवळ काही कालाचे, कवळ काही कालाचे. कवळ काही कालाचे, कवळ काही कालाचे.
काल कवळ काही कालाचे कालाचे काल कवळ काही कालाचे कवळ काही काल्या काल्याचे कवळ काही काल्याचे काल्याचे कवळ काही कवळ काही कवळ काही कवळ काही काल्याचे काल्याचे वैकुंठ तो ऐसे वैकुंठ तो ऐसे काला हा आपण केल्यानंतर तो काला एकमेकाला एकमेक मुखात देऊ एकमेका देऊ मुखी आणि आनंदी होऊ सुखे घालू हुंबरी आनंदी होऊ. हे आहे भक्तजनांचं वैशिष्ट्य. भक्त हा आपलपोटी नसतो, तो परार्थ जीवी असतो, म्हणजे दुसऱ्याकरता जगणारा असतो. त्याला दुसऱ्याला देण्यात आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे. स्वतः खाण्यात म्हणजे स्वार्थी होण्यात आनंद नाही. विठ्ठल अनेकांच्या मुखातून जर देत असत तर त्याच्यात आनंद. ध्यान ठेवा. आता हा आपला नाम यज्ञ उद्यापासून सुरुवात होतोय. सर्वांना मिळावा हा उद्देश. काय ते ज्ञान, ते विचार, आणि तो पसाद का होईना. प्रसादे सर्व दुःखानाम हानिरशोपजायते प्रसन्न चेतसो ह्यासु बुद्धिपर्य वतिष्ठते. सर्वांना मिळावा, सर्वांना सेवन करण्यात यावा, याच्याकरता एवढा प्रयास नाही का. मोठं मंडळ मंडप झाला. आम्हाला वाटलं समाधान झालं तर काय, आता काय जास्त काय. यांचा विषय दुसरा एक निघाला, म्हणे जाण्याकरता रस्ता चांगला पाहिजे. महाराज लोकांना जाण्याकरता, कोणाला जाण्याकरता रस्ता चांगला पाहिजे. तात्या पाटलाचाच विषय पण तो दुसऱ्या पण आला. ठीक आहे, काय हरकत नाही, करा. भरपूर खर्च केला गेला. हो, खर्च करताना देणाऱ्या लोकांचा मी विचारच केला नाही. यांनी दिला आपण यांना विचारू. नाही, मला दिलेलं माझ्याजवळ दिले नाही, मी कसं खर्च करीन. तुम्ही कोण मला विचारलं. मला योग्य वाटते ना, मी केलं. तुम्हाला योग्य वाटेल असं काही मला सांगता येत नाही. मला योग्य वाटलं. भरपूर खर्च केला आहे. आणि भरपूर मस्त मंडप बांधलेला आहे.
हे कशा करतात? दुसऱ्यांना आनंद मिळावा म्हणून. विठ्ठल परोपकाराय सतां विभूतय. संतांची वृत्ती या दुसऱ्या करताच असतात, दुसऱ्यांना उपर करण्याकरता. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता. परोपकारी तुकोबाराय म्हणतात. एकमेका देऊमुखी सुखे घालो हुंबरी. अनेकांना तो प्रसाद देऊ आणि अनेका सत आपण सेवन करू. याच्यात त्यांना आनंद आहे, समाधान झालं. ठीक आहे महाराज, पण आता हा काला करायचा म्हटल्यानंतर त्याला स्थान पाहिजे ना, कोणत्या ठिकाणी करावा. काला झाला पाहिजे ना. काला जर झाला नाही तर कसं काय उपयोग. मग हा काला करण्याकरता ठिकाण कोणतं. तू का म्हणे बाळवंट, तू का म्हणे बाळवंट, तू का म्हणे बाळवंट, तू का म्हणे बाळवंट. बरवे नीट उत्तम, बरवे नीट उत्तम, वैकुंठित ऐसे नाही, वैकुंठित ऐसे नाही. बरवे उत्तम, बरवे नीट उत्तम, वैकुंठित ऐसे नाही, वैकुंठित ऐसे नाही. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वाळूवंट म्हणजे ज्या ठिकाणी मातीचा लेश नाही, नुसती वाळूच आहे, असं जे वाळवंट ते काल्याकरता उत्तम आहे. चांगलं आहे. बरवे नीट उत्तम. तिथं काला करता येतो, सेवने करता येतो आणि त्याचा आनंद मिळतो. कुठं निर्बीज स्थान, ज्या ठिकाणी बीज टाकलेले असतं उगू शकत नाहीत, अंकुर दशा येत नाही, अर्थात ते निर्बीज होतं. बीज सुद्धा निर्बीज होतं. ज्या ठिकाणी कर्म अकर्म सगळी संपलेत, ज्याचं अंतकरण शुद्ध झालेलं आहे, अंतकरणात मल नाही, दोष, त्यानंतर विक्षेप नाही, आणि राहिले फक्त आवरण. का ते आवरण काला केल्यानंतर निवृत्त होतं. पण त्याची निवृत्त करण्याकरता, अज्ञान जाण्याकरता मल विक्षेप हे दोष गेले पाहिजे, तरच तू काल्यापर्यंत जाईल आणि तरच ते आवरण नष्ट होईल, अज्ञान जाईल आणि जीवशिवाचं ऐक्य होईल. म्हणजे जीवानं शिवाशी ऐक्य साधण्याकरता अशी आपली भूमिका बनवली पाहिजे. विठाला कशी भूमिका, आपलं अंतकरण निर्बीज व्हायला पाहिजे. कोणतंच कर्म त्या ठिकाणी अंकुर दशा निर्माण होणार नाही, कारण अनेक जन्माला कारणे अंकुर दशा म्हणजे वासना. कर्म केलं की कर्माच्या वासना राहतात
आणि या कुठं राहतात ज्याच्या अंतःकरणात विकार आहेत, विकाराच्या भावना आहेत, तिथं ते बीज निर्माण होतं वासनेचं. पण ज्याच्या अंतःकरणामध्ये विकार एकही नाही, विकार नाही तर विकारी वासना निर्माण होत नाहीत. विठाला विठाला भोग वासना निर्माण होते कुठं? भोग्याच्या अंतःकरणात. जे अंतर भोगीच नाही म्हणजे भोगाची इच्छाच नाही, तिथं भोगाच्या वासना निर्माण होतील कशा? विठाला विठाला असं निर्विकार अंतःकरण चाललंय. चित्त जैसे गंगा जळ सर्वांग निर्मळ निर्मल चित्ते झाले नवनीते पाषाणा पाजर फुटते. निर्मल चित्त झालं पाहिजे. त्याच्याच करता तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, चित्त करावे तुका म्हणे चित्त करावे तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. गोपाळ राहिते गोपाळ राहिते गोपाळ राहिते. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊन गोपाळ राहिते. स्वतः भगवान येऊन त्या अंतःकरणात आपला जो अंश जीव त्या जीवाला भेटतो, त्याच्याशी ऐक्य करतो. आणि याच्याच करता हे मानवी शरीर आहे की ज्या शरीराच्या द्वारे तो देव आत येऊन आणि आपल्याला भेट द्यावी, आपलं त्याचं ऐक्य व्हावं, आलिंगन व्हावं, भेट व्हावी अशी इच्छा असली पाहिजे. आणि त्याच्याच करता भक्ती इत्यादी साधनांचं अवलंबन करावं लागतं. म्हणजे तो भगवान आपल्याला जवळ येतो आणि भेटतो. ध्यान ठेवा. येवोनी गोपाळ राहे तेथे म्हणजे दोघांचा काला झाला. दोघांचं ऐक्य म्हणजे कालाच. हाच काला दुर्लभ आहे. आणि हा काला भक्त मंडळी एकमेकाला वाटतात म्हणजे अद्वैताचा आनंद भोगतात. विठ्ठल मी जीवनी पांडवा करीती माझी सेवा. भक्त हे मद्रूप होतात आणि नंतर माझा आनंद भोगतात. गोकुळामध्ये जेवढे भक्त होते ते सगळे अद्वैतामध्ये गेलेले. द्वैतात आले कशा करता? भगवंताचा प्रेमरसाचा आनंद चाकण्याकरता, भक्तीचा आनंद भोगण्याकरता. आणि तो देवाच्या सामने भोगता येतो म्हणून भगवंताबरोबर त्यांची इच्छा होती. भगवान त्यांच्याकरता गोकुळात गेले आणि त्या भगवंताबरोबर गोकुळवासियानं तो आनंद भोगला. विठाला विठाला म्हणून उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दैवात वैकुंठितो आयुष्य नाही कवळ काही काल्याचे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज